हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण बघणार आहोत ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी काय काय करू शकतो. तर इंस्टाग्रामवर खूप सारे कमेंट्स आले, तुमचे खूप सारे मेसेजेस येत होते या टॉपिकवर आणि मी एक पोल पण घेतला होता. त्यामध्ये पण तुम्ही खूप सारे मेसेज केले की ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो, हे अ, अ, यावरती डिटेल व्हिडिओ बनवा. सो हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. सध्या माझं बाळ हे 6 मंथचं आहे. सो सध्या माझं बेबी हे 6 मंथ्स कंप्लीट झालेलं आहे आणि आत्तापर्यंत मी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंगवरती बाळाला ठेवलं. त्यामुळे माझा मिल्क फ्लो हा खूप छान आहे. सो त्यासाठी मी काय केलं होतं आणि जो माझा एक्सपिरियन्स होता आत्तापर्यंतचा, हे माझं सेकंड बेबी आहे. माझं फर्स्ट बेबी 5 म्हणजे माझा पहिला मुलगा हा 5 वर्षाचा आहे. त्यालाही मी कंटिन्यू जवळपास 22 महिने ब्रेस्टफीड देत होते. त्यासोबत पहिले 6 महिने कंटिन्यू ब्रेस्ट मिल्क आणि त्यानंतर सॉलिड फूड. बट 22 महिने मी ब्रेस्टफीड करत होते त्याला. सो ब्रेस्ट मिल्क कशाने वाढतं हे बऱ्यापैकी मला माहीत आहे. म्हणजे माझा एक्सपिरियन्स जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी कोणतीही डॉक्टर नाही, बट काय करू शकतो अ, हा माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. सो ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. तुम्हाला दिवसातून 4 लिटर पाणी हे पियायलाच हवं. आता काय होतं, आपलं बाळ छोटं असतं, आपल्याला तितका वेळ मिळत नाही, इतकं पाणी आपल्याला शरीरात जात नाही. सो अशा वेळी काय करायचं, ॲटलीस्ट 3 लिटरपेक्षा जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा तुम्ही बाळाला ब्रेस्ट फीड करायला घ्याल, जवळपास आपण सुरुवातीचे काही महिने बाळाला प्रत्येक 2 तासाला फीड करतो. प्रत्येक फीड करताना जेव्हा तुम्ही बाळाला जवळ घ्याल, तुमच्या आजूबाजूलाच तुमच्या बॉटल्स भरून ठेवा. जसं की मी माझ्या बॉटल्स हे माझ्या जवळपासच कुठेतरी ठेवते, जेणेकरून लगेच मला त्या पिता येतात. सो जेव्हा तुम्ही बाळाला दूध पाजायला घ्याल, तेव्हा तुम्हाला पाणी पियायचं आहे 1 ग्लास तरी. त्यानंतर फीड करून झाल्यानंतर पुन्हा 1 ग्लास पाणी पियायचं आहे. सो आपण दिवसातून म्हणजे 24 तासातून जवळपास बाळाला 12 तास तरी, म्हणजे 12 वेळा तरी फीड करतो. सो प्रत्येक फीड वेळी आधी 1 ग्लास नंतर 1 ग्लास असं जरी तुम्ही पाणी पिलत आणि प्रत्येक मग जेवणानंतर किंवा काही एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर वगैरे तुम्ही, तर बऱ्यापैकी आपले 3-3.5 लिटर पाणी हे दिवसाचं होऊन जातं. सो असं तुम्ही करा, ही ट्रिक तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुमचं पाणी शरीरात जास्तीत जास्त जाईल. सो पाणी का पियायचं? कारण ब्रेस्ट मिल्कमध्ये जवळपास 80% पाणी असतं आणि बाकीचे इतर घटक हे 20%च असतात. सो पाणी खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुमचं डाएट. आता डाएट कोणतं असावं, काय असावं, हे यावरती मी ऑलरेडी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. सो तुम्ही तो पाहू शकता. माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळेल. बट एक थोडक्यात सांगते, की असे पदार्थ खा जे दूध वाढीसाठी जास्त मदत करतात. जसं की शतावरी, त्यानंतर बाजरीची भाकरी, ओवा, लसूण, मेथीची भाजी. स्पेशली मेथी ब्रेस्ट मिल्कसाठी खूप चांगलं काम करते. त्यासोबतच हळीवची खीर, हे सगळं तुम्ही खाऊ शकता. यातील एक तरी पदार्थ तुम्हाला दिवसातून तुमच्या डाएटमध्ये गेलाच पाहिजे. त्यासोबतच प्रोटीनही जास्त खायला हवं, जे रिकव्हरीसाठी पण हेल्प करतं आणि ब्रेस्ट मिल्कसाठी पण हेल्प करतं. हळीवची खीर तुम्ही बनवू शकता, ते खाऊ शकता. हळीव शक्यतो आता उन्हाळा आहे, सो तुम्ही आता नाही खाऊ शकत. जर खायचं असेल तर तुम्ही आठवड्यातून 1दा-2दा खाऊ शकता, बट त्याच्यापेक्षा जास्त नाही खाऊ शकत. किंवा असं करू शकता, की फायबरवालं फूड तुम्ही तुमच्या डाएटमध्ये जास्त घ्या आणि मग त्याच्यासोबत जरी तुम्ही हळीव खाल्लत तरीही काही प्रॉब्लेम होत नाही. त्यासोबतच थंड पदार्थ खाऊ शकता, जेणेकरून अ, हळीव त्याच्यासोबत असेल तर उष्णतेचा त्रास तुम्हाला होणार नाही. दुसरी गोष्ट एक इम्पॉर्टंट जे मला सांगायचं आहे, की जर तुम्ही अंड खात असाल, बॉइल्ड एग, जे की रिकव्हरीसाठी खूप इम्पॉर्टंट असतात, प्रोटीनसाठी. सो ते जर तुम्ही खात असाल तर त्याच्यासोबत सलाड नक्की खा, जेणेकरून तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही. स्वतःच्या अनुभवावरून सांगते, की सुरुवातीला आपल्याला काकडी किंवा गाजर किंवा कोणतेही थंड पदार्थ हे आपल्याला आपल्या ट्रेडिशनल डाएटमध्ये येत नाहीत, त्यामुळे घरचे खाऊ देत नाहीत आणि आपण न खाल्ल्यामुळे आपल्याला पुढे जाऊन कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आणि खूप सिव्हिअर, खूप जास्त त्रास होऊ शकतो. सो मला माझे सुरुवातीचे काही दिवस होते, जे डिलिव्हरी नंतरचे, त्या काळामध्ये मी हे अनुभवलेलं आहे. मला स्वतःला माहीत होतं, की कोणतं डाएट घ्यायचंय, की सलाड खाणं किती महत्त्वाचं आहे. तरीही घरच्यांनी सांगितल्यामुळे मला ते खाता येत नव्हतं आणि मग मला तो हिटचा त्रास व्हायला लागला आणि मग हां, सो मी जेव्हा डॉक्टरांना भेटले, तेव्हा डॉक्टरांनी मला
स्ट्रिक्टली सांगितलं, की तुम्ही हे डाएट जे आत्ता खाताय हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला सलाड तुमच्या डाएटमध्ये खावंच लागेल आणि याने बाळाला काहीही होत नाही. सर्दी, खोकला, बाळाचं पोट फुगणे यातलं काहीही होत नाही. त्यामुळे तुम्ही सगळं खा. जितक्या सगळ्या गोष्टी खाल तितकं बाळाला दूधही चांगलं येणार आहे. सो अजिबात डोक्यामध्ये काही ठेवायचं नाही आणि जर तुम्हाला घरातून तुमच्या काही रिस्ट्रिक्शन असतील, तर त्यांना प्लीज डॉक्टरांना तुमच्यासोबत डॉक्टरांना भेटायला त्यांना घेऊन जा आणि त्यांना डॉक्टर समजवतील मग. त्यानंतर तिसरी गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे ही, ती म्हणजे ब्रेस्टफीड बाळाला सतत करणे. काय होतं सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाला दूध हे खूप कमी लागतं. जवळपास दिवसाला एका वेळी बाळाला 1 ते 2 चमचे दूध बाळ पितं. सो आपल्या जे घरातले इतर लोक असतात ते सतत तुमच्या डोक्यामध्ये हे फीड करत राहतात, की बाळाला दूध पुरत नाहीये, बाळ सतत रडतंय, बाळ सतत रडतंय, तुमचं दूध बाळाला पुरत नाही आणि मग फॉर्म्युला फीड चालू करतात. तर हे अजिबात करू नका. बाळाला जर तुम्ही फॉर्म्युला फीड देत राहिलात, तर त्यावेळची बाळाची भूक ही फॉर्म्युला फीड भागवले फॉर्म्युला मिल्कने भागली जाते आणि मग तुमचं दूध हे तुमच्या ब्रेस्टमध्ये तसंच राहतं आणि त्यामुळे अजून बॉडीला सिग्नल मिळत नाही, की माझ्या बाळाला दूध हवं. मग दूध आपोआपच कमी व्हायला लागतं. म्हणून फॉर्म्युला फीड द्यायचा नाही. डिरेक्टली जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की माझ्या बाळाला दूध कमी पडतंय, तेव्हा तुम्ही डाएट तुमचं चेक करा आणि बाळाला सतत फीड करत राहा. 2 तासामध्ये, 1 तासामध्ये तुम्ही बाळाला फीड करू शकता. त्याच्यापेक्षा कमी जर बाळ डिमांड करते, तुम्ही कधीही बाळाला फीड करू शकता. हां, असं काही नाही, की प्रत्येक 2 तासालाच करायला हवं, असं अजिबात नाही. तुम्हाला जेवढं म्हणजे तुमच्या बाळ जितकं डिमांड करतंय, तितकं फीड तुम्हाला करायला हवं. पण जर तुमचं बाळ खूप म्हणजे तुमचं फीड करून झालं आणि तरीही बाळ रडतंय आणि मग तुम्ही फॉर्म्युला फीड देताय, तर त्यातल्या त्यात ठीक आहे. बट कंटिन्यू म्हणजे बाळाला भूक लागली आहे, फॉर्म्युला मिल्क दिला, असं करू नका. आधी तुम्ही तुमच्या ब्रेस्टवर बाळाला ठेवा, बाळाला दूध पिऊ द्या आणि त्यानंतरही बाळ रडतंय आणि जर तुम्हाला असं वाटतं की नाही माझं दूध बाळाला पुरलं नाही, तर बाळाला फॉर्म्युला फीड थोडंसं देऊ शकता. परत थोड्या वेळानंतर पुन्हा बाळाला ब्रेस्ट मिल्क देण्याचा प्रयत्न करा, मग फॉर्म्युला फीड द्या. डिरेक्टली बाळाला फॉर्म्युला फीड देणं किंवा 4 तासांच्या गॅपमध्ये एक फॉर्म्युला फीड दिलं, असं अजिबात करू नका. प्रत्येक वेळी बाळाला फॉर्म्युला फीड जरी देत असला, तरी ब्रेस्टवर लावा. जेणेकरून ब्रेस्ट मिल्क तयार जास्त होतं. कारण मिल्क ना डिमांड आणि सप्लाय असतं. जितकं जास्त डिमांड तितकंच सप्लाय होतं. जर तुमच्या मेंदूला ही चालना मिळाली पाहिजे, की माझ्या बाळाला दूध हवंय. तेव्हाच ते तयार करणार. जर तुम्ही बाळाला ब्रेस्टवर लावलंच नाही, तर ते दूध कसं तयार करेल? त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपली झोप पूर्ण होत नसते. प्लस आजूबाजूचं स्ट्रेसचं वातावरण. तुम्हाला सतत हे डोक्यामध्ये टाकलं जातं, की तुमचं दूध हे बाळाला पुरत नाही. त्यामुळे इतरांचं काहीही ऐकायचं नाही. स्वतःवर विश्वास ठेवायचा, पॉझिटिव्ह विचार करायचा, की माझं दूध माझ्या बाळाला पुरतंय. दूध खूप जास्त येतं. हे स्वतःचा माझा एक्सपिरियन्स आहे. जेव्हा इतर लोकं तुमचं बाळ रडतंय हे पाहतात, तुम्हाला बोलतात, "अरे, त्याचं पोट भरत नसेल." तेव्हा त्यांना बोलायचं, "नाही, पोट भरलेलं आहे त्याचं. त्याला रडण्याचं दुसरं काही कारण आहे." कारण भरपूर असतात. बाळाचा कान खाजवला, बाळाचा हात खाजवला, बाळाला इरिटेट होतंय, बाळाला मम्मा हवी आहे, काहीही. गरम होतंय, थंडी वाजते, काहीही. ही भरपूर सारी कारणं असतात रडण्याची. फक्त दूध हे एक कारण अजिबातच नाही. आता चौथी गोष्ट. इतकं सगळं करूनही जर तुम्हाला असं वाटतंय, की माझं दूध माझ्या बाळाला पुरत नाही, तर शतावरी तुम्ही घ्यायला चालू करा. शतावरी 2 टाईपची असते. एक अ, जे सॉलिड म्हणजे असतं, जे तुम्ही दुधामध्ये टाकून पिऊ शकता डेली. जे मी माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पीत होते. डेली पीत होते मी. ते दुधामध्ये घ्यायचं आणि मिक्स करायचं आणि पियायचं जेव्हाही तुम्हाला वाटेल तेव्हा. आणि दुसरे असतात मेडिसिन. त्याचा फोटो मी इथे कुठेतरी देईन, तुम्हाला तो दिसत असेल. की या मेडिसिनही तुम्ही घेऊ शकता. या देखील आयुर्वेदिकच असतात. सो याने कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाही. जर तुम्ही सुरुवातीच्या फेजमध्ये असाल, म्हणजे जसं की तुमची नुकताच डिलिव्हरी झालेली असेल, तर तुम्हाला त्या दिवसातून 3 टाईम खायचे आहेत 2-2 आणि जर तुम्ही 2 महिने झाले असेल तुमच्या डिलिव्हरीला, तर तुम्ही सिंगल खाऊ शकता. जर तुम्हाला दूध येतंय, पण थोडंसं कमी पडतंय असं वाटत असेल, तर तुम्ही दिवसाला 1 खाऊ शकता. नॉर्मल आहे आणि हे तुम्ही कधीही खाऊ शकता. जेवणाआधी, जेवणानंतर. स्पेशली जेवणानंतर खाल तर बेस्ट आहे. हे तुम्हाला तुमच्या गायनेकोलॉजिस्टला सुद्धा तुम्ही याच्याबद्दल विचारू शकता, की या मेडिसिन घेऊ शकतो का? शक्यतो तर या मेडिसिन आयुर्वेदिक आहे, सो याचा काहीही साइड इफेक्ट्स होत नाही. ह्या मी स्वतः घेतलेल्या आहेत.
माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये. शतावरी पावडर जी असते त्याच्यामध्ये साखर असते. त्याच्यामुळे ते वजन वाढवण्यासाठी थोडंसं सो ते आपलं वजन थोडंसं जास्त वाढवतं. त्यामुळे शतावरी पावडर नाही घेतली, ह्या मेडिसिन घेतल्या तर बेस्ट आहे. तुम्हाला जर मेडिसिन नसतील घ्यायच्या तर तुम्ही शतावरी घेऊ शकता. जसं की ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी या मेडिसिन खूप बेस्ट आहेत. सो मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पावडर आणि सेकंड प्रेग्नन्सीमध्ये या मेडिसिन. सो मी दोन्ही घेतलेल्या आहे. सो दोन्हीचा एक्सपिरियन्स मला आहे. याने दूध खूप चांगलं येतं. त्यासोबत तुम्ही तुमच्या डाएटमध्ये अजवाईन वॉटर, मेथीचा लाडू अ, किंवा राजगिरा ॲड करू शकता. याने पण दूध खूप चांगले येतं. आणि अजून एक गोष्ट जी आपल्या ट्रेडिशनल डाएटमध्ये असते, जी की सतत दूध पिया म्हणजे दूध येईल असं काहीही नसतं. दूध नाही पिलं तरीही दूध येतं. सो सतत दूधच प्यायला हवं किंवा पातळ मॅश करूनच खायला हवं असं अजिबात नाही. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही खाऊ शकता. फक्त सुरुवातीचे जे 40 दिवस असतात डिलिव्हरी नंतरचे, तेव्हा तुम्ही सॉफ्ट खाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मॅश करून खाण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण असं की जो ॲनेस्थेशिया दिलेला असतो त्याने तुमचे जे मसल असतात ते सगळं लूज झालेले असतात आणि मग तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम जी असते ती सुद्धा स्लो झालेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलंही अन्न तुम्ही खाल तर तुम्हाला ते पचेलच असं नाही होत. सो जेणेकरून असं अन्न खायचं सॉफ्ट मॅश करून किंवा हलकं, जेणेकरून तुमच्या पोटावरती ताण येणार नाही. त्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही. जसं की गॅसेस, ॲसिडिटी ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही. म्हणून पहिले 40 दिवस हे तुम्ही मॅश करून खाऊ शकता. त्यासोबतच गरम अन्न खा, म्हणजे ताजं बनवलेलं अन्न खा. ना की खूप म्हणजे सकाळी बनवून ठेवलं आणि तुम्ही दुपारी खाल्लत किंवा संध्याकाळी खाल्लं असं करू नका. सुरुवातीचे 40 दिवस हे फॉलो करा, जेणेकरून दूध पण चांगलं येईल आणि तुमची हेल्थ पण चांगली राहील. पुढची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचं बाळ. तुमचं बाळ घरामध्ये इतर सगळे लोक असतात, पण तुमच्या बाळाला तुमच्या जवळ झोपवा. त्याचं कारण असं जेव्हा मदरचा टच हा बाळाला जास्त मिळतो, तेव्हा आपोआपच आईच्या बॉडीमध्ये तशा पद्धतीचे हार्मोन्स तयार होतात, की बाळासाठी दूध तयार करतात. त्यामुळे तुमच्या बाळालाही तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. हां, खूप बाळ रडतंय, स्वतःला सांभाळता येत नाहीये, तर बाळाला कसं सांभाळणार? सो त्यावेळी तुम्ही तुमच्या बाळाला इतर व्यक्तींकडे देऊ शकता. परंतु जेव्हा बाळ शांत आहे, झोपी गेले, तेव्हा तुम्ही त्याला ते तुमच्या जवळ घेऊ शकता. तुमचा टच त्याला देऊ शकता, जेणेकरून तुमचं दूध हे जास्त वाढेल आणि या गोष्टीचा दुधावर खूप चांगला परिणाम होतो आणि स्पेशली दुधाची जी क्वालिटी असते ती पण खूप चांगली येते. सो हा होता माझा अनुभव ब्रेस्ट फिडिंग बद्दलचा. हा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा. त्यासोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्यासोबतच असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे पण काही तुमचे प्रश्न असतील ब्रेस्ट फिडिंगबद्दल किंवा इतरही काही, तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. त्यासोबतच Instagram पेजवर मला विचारू शकता. मी नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. बाय.